नमस्कार मित्रांनो, 3 दिवसापूर्वी अमेरिकेच्या न्यूयॉर्क ह्या शहरात महापौर म्हणून जोरान ममदानी हा भारतीय मूळच्या आईवडिलांचा पुत्र त्या ठिकाणी महापौर म्हणून निवडून आला। खरं तर हे महापौर म्हणून निवडून आल्यानंतर जगभर बरेच मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आणि त्यात आपले मुंबईचे रहिवासी असलेले मनसेचे संदीप देशपांडे यांनी असं म्हटले की हे महापौर कसं काय निवडून आले, त्यात त्यांना 3 प्रश्न सतावत आहेत। त्यांचा पहिला प्रश्न असा, कालच्या न्यूयॉर्क शहराच्या निवडणुकीनंतर 3 प्रश्न उभे राहतात असं ते म्हणतात। भारतीय वंशाचा महापौर झाला म्हणून आनंद व्यक्त करायचा का, असा त्यांचा पहिला प्रश्न आहे। की ख्रिश्चन बहुल पण निधर्मी असलेल्या शहरात मुस्लिम महापौर कसा यांचं त्यांना आश्चर्य वाटतं। म्हणजे न्यूयॉर्क हे शहर निधर्मी लोकांचं आहे, त्या ठिकाणी बहुसंख्येने ख्रिश्चन असून सुद्धा त्या ठिकाणी महापौर म्हणून हे मुस्लिम ममदानी कसे निवडून आले असं त्यांना वाटतं आणि त्याचं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे। की सगळ्या परप्रांतीयांनी एकत्र येऊन स्वतःचा महापौर निवडून आणला याची चिंता करावी का, असं ते शेवटी म्हणतात। खरं तर त्यांच्या प्रश्नाचं जी महत्त्वाचा विषय आहे तो असा की कुठल्याही शहरामध्ये जे परप्रांतीय लोक आहेत ते परप्रांत्यामधून एखादा महापौर, एखादा गव्हर्नर जनरल किंवा एखादा राज्याचा मुख्यमंत्री निवडून आणतात असं त्यांना म्हणायचं आहे आणि त्यांना ती खरी चिंता वाटते। आता तुमच्या लक्षात असले की त्यांना ही चिंता का वाटते। मुळात मनसे आणि शिवसेना या दोघांचं असं पूर्वीपासून म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं राजकारण चालतं की मुंबई ही मराठी माणसांची आहे। तेव्हा मराठी माणसांची मुंबई असणाऱ्या शहरात उद्या जर एखादा परप्रांतीय किंवा मुंबईचा नागरिक नसलेला किंवा महाराष्ट्राचा नागरिक नसलेला एखादा बिहारी, एखादा बंगालवाला, एखादा तमिळी जर निवडून आला तर मग काय, ही खरी त्यांची अडचण आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी ही चिंता व्यक्त केलेली आहे। कारण मनसे आणि शिवसेना यांना असं वाटतं की मुंबई ही नेहमी महाराष्ट्रीयन लोकांची असावी, त्या ठिकाणी मराठी महापौर उभा राहावा किंवा महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक त्या ठिकाणी महापौर व्हावा, पण परप्रांतीय महापौर होऊ नये असं त्यांना म्हणायचं आहे। जेव्हा न्यूयॉर्कसारख्या भल्याढ्य शहरामध्ये जो उद्योग व्यापार इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहे अशा शहरामध्ये आणि ज्या ठिकाणी ट्रम्प हे तिथले रहिवासी त्या शहरामध्ये की ज्या ट्रम्पने मोठ्या प्रमाणात यांना विरोध केला तरीही ते महापौर म्हणून निवडून आले, हा जी अडचण ट्रम्पची निर्माण झाली तशाच पद्धतीची अडचण संदीप देशपांडे यांना असं वाटते की आपल्या शहरामध्ये सुद्धा मराठी व्यक्ती सोडून एखादा परप्रांतीय व्यक्ती निवडून आला तो कुठल्याही धर्माचा का असे ना, धर्माबद्दल ते काही बोलत नाही, त्याबद्दल त्यांनी काही व्यक्त केलेलं नाही, तर मग मराठी मुंबईचं काय होणार आणि त्यांची ही चिंता त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या पक्षाच्या तत्वादृष्टीने एकदम रास्त आहे। पण मुळात याच्यापुढे असले परप्रांताविषयी, असले भाषेविषयी किंवा असल्या वेगवेगळ्या व्यक्तींनी ह्या ठिकाणी निवडून यावं का आणि त्याला विरोध करण्याबद्दल जर खरा विचार केला तर हे सगळं चुकीचं आहे। कारण ग्लोबल जर जग झालं असेल तर कुठल्याही देशातला नागरिक दुसऱ्या देशातला नागरिक झाल्यावर त्याला तो अधिकार आहे की त्याने त्या ठिकाणी निवडून यावं आणि त्याने तो राज्यकारभार करावा। पण या ठिकाणी मुळात जो ममदानी यांना विरोध झाला तो एक तर ते मुस्लिम आहेत म्हणून विरोध झाला आणि तो विरोध सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात व्यक्त केला। पण या ठिकाणी भाषा, प्रांत, धर्म याला फार महत्त्व नाही, कारण ज्या ठिकाणी लोकशाही आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने लोक निवडून येतील आणि राज्यकारभार करतील। तेव्हा संदीप देशपांडे किंवा इतर हिंदू जे कोणी कट्टर असतील किंवा ख्रिश्चन कट्टर असतील किंवा अजून कोणी भाषेचा, धर्माचा, देशाचा अभिमान बाळगत असेल त्याला हा मुळीच अधिकार नाही की त्याने ह्या निवडून येणाऱ्या ममदानीवर किंवा त्याच्यासारखे कुठल्याही शहरामध्ये उद्या एखाद्या पदावर येणाऱ्या व्यक्तीवर टीका करावी किंवा त्याचा द्वेष करावा। नमस्कार।